हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत इथे आहे. आणि आज आपण बघतोय बेटा, येणाऱ्या काही 21 तारखेमध्ये आपण बघतो आहे की फेब्रुवारी 21ला तुमचा पहिला पेपर जो मराठी लँग्वेजचा आपल्याला पाहायसाठी मिळतो आणि हा पेपर तुमचा इथे आहे. ठीक आहे मुलांनो, प्रत्येक मुलांनी काय काय केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सब्जेक्टला त्यांनी प्रत्येकाने महत्त्व दिलं. प्रत्येकाने सायन्सचा अभ्यास केला, प्रत्येकाने मॅथ्सचा अभ्यास केला, प्रत्येकाने इंग्लिशचा अभ्यास केला. ठीक आहे, पण बघा काही असे लँग्वेजचे जे पेपर आहे यांच्याकडे आपण दुर्लक्ष केला. ठीक आहे, तो म्हणजे आपल्याला असलेला मराठी. ठीक आहे, नंबर फर्स्ट आपला चॅप्टर आणि नंबर फर्स्ट आपल्याला तिथे पाहायसाठी मिळतो आपला असलेला तो सब्जेक्ट. आणि या सब्जेक्टमध्ये आपण बघतो आहे काय तर हा जो मराठी असलेला आपला सब्जेक्ट जो आहे, ठीक आहे, हा आपण रोज बोलतो, रोज आपण प्रत्येकांमध्ये ह्या संभाषण चालतात, घरी आपण मराठीमध्येच बोलतो. पण जेव्हा पेपर लिहिण्याची वेळ येते ना, या मराठी सब्जेक्टमध्ये 100 आउट ऑफ 100 आपल्याला कधीही मिळत नाही. ठीक आहे, मग सगळ्यांना विचारलं तुम्ही तर मराठीमध्ये बोलता, मग तुम्हाला 100 आउट ऑफ 100 का बरं मिळत नाही? तर आपण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कारणं देतो. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगतोय बेटा, प्रत्येक सब्जेक्ट हा फक्त आणि फक्त 100 मार्क्सचा आहे. ठीक आहे, आणि बघा टोटल मार्क्स प्रत्येक सब्जेक्टचे 100च पाहायसाठी मिळतात. म्हणजे खूप मोठा मॅथ आहे, म्हणून आपल्याला तिथे जास्त अभ्यास केला पाहिजे. नंतर सायन्स खूप मोठा आहे, मग त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मराठी मला येते म्हणून अभ्यास नाही केला पाहिजे. ठीक आहे, याच्यापासून आपल्याला इथून या लक्ष्याला दूर करायचं आहे. ठीक आहे, आणि मराठी सुद्धा जो पेपर आपला आहे हा 100 मार्क्सचाच आहे असं आपल्याला पहिले गृहीत धरायचं आहे. ठीक आहे, कारण प्रत्येक सब्जेक्ट हा 100 मार्क्सचा आहे आणि हा 100 मार्क्सचे असलेले सब्जेक्ट आपल्याला ओव्हरऑल जे मार्क्स आहे, ओव्हरऑल जे पर्सेंटेज आहे याला इन्क्रीज करण्यासाठी इथे मदत करणार. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार सर काही मराठीबद्दल आम्हाला सांगा ना. बिलकुल सांगतो मी तुम्हाला मराठीबद्दल. ठीक आहे, बघा मुलांना, अशा प्रकारचा एक आपल्याला मराठीचा पेपर पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, मी तुमच्यासाठी एक या पेपरचा PDF घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, बघा मुलांना, एक तुमची प्रत्येकांची एक शिकायत अशा प्रकारची असते. ठीक आहे, क्वेरीज आपल्याला पाहायसाठी मिळणार की सर जेव्हा पण आम्ही मराठीचा पेपर सॉल्व्ह करतो ना, वेळच पुरत नाही. ठीक आहे, मग काय तुम्हाला 3-4 तास 4 तास पाहिजे का? तुम्हाला बोर्ड 4 तास देणार नाही. 3 तासामध्येच आपल्याला कंप्लीट पेपर सॉल्व्ह करायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे की मी 3 तासामध्ये हा 80 मार्काचा पेपर कशा प्रकारे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चला बघूया. बघा मी तुम्हाला सांगतो आहे मराठीचा जो पेपर आहे बेटा, ठीक आहे, हा जो मराठीचा पेपर हा आपल्याला इथे पाहायसाठी मिळतो की इथे 5 विभागांमध्ये विभागला गेला आहे. ठीक आहे, विभाग नंबर 1 आपल्याला पाहायसाठी मिळतो जो 18 मार्क्सचा आहे. ठीक आहे, विभाग 2 आपल्याला पाहायसाठी मिळते जे 16 मार्क्सचा आहे. ठीक आहे, विभाग 3 आपल्याला पाहायसाठी मिळते जो 6 मार्क्सचा आहे. विभाग 4 जो आहे हा 16 मार्क्सचा आहे. विभाग 5 जो आहे हा 24 इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो मार्क्सचा आहे. ठीक आहे, असं करून 5ही विभाग मिळून आपल्याला इथे मिळतात 80 मार्क. ठीक आहे, आणि 80 मार्क आपल्याला घ्यायचे आहे किती मिनिटामध्ये? तर फक्त आणि फक्त 180 मिनिटामध्ये. ठीक आहे, आपण बघतो आहे 180 मिनिटं आपल्याकडे आहे, 3 तास आपल्याकडे आहे. मग सर यांना आपण कशा प्रकारे विभागणी करू? कधी कधी ना आम्हाला रायटिंग होत नाही, आम्हाला खूप जास्त वेळ लिहावं लागते आणि आमचं तिथे कंप्लीट होत नाही. ठीक आहे, तर बघा मी तुमच्यासाठी एक इथे टेक्निक घेऊन आलेलो आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे, विभाग 1 मध्ये जो 18 मार्क्सचा विचारला जातो इंटू 2, बघा आपल्याला प्रत्येकांना वॉच घेऊन जायची आहे. आणि वॉचमध्ये नेहमी आपल्याला विभाग 1 जेव्हा मी स्टार्ट करणार आणि तो 18 मार्क्सचा आहे, तर बघा टायमिंग सेट करायचं आहे की माझं किती मिनिटामध्ये व्हायला पाहिजे? 36 मिनिटामध्ये. म्हणजे 35, 36, 37 मिनिटमध्ये हा विभाग संपायला पाहिजे. ठीक आहे, बघा जितका मार्क्सचा तो विभाग आहे हा तितके मिनिट, त्याच्या डबल मिनिट आपले लागले पाहिजे. आणि जेव्हा आपण बघताय की पूर्ण विभाग आपण जेव्हा सॉल्व्ह करू, बघा 18 मार्क्सचा हा एक पहिला विभाग पाहायसाठी मिळतो ज्याला 36 मिनिट लागले पाहिजे. विभाग 2 पाहायसाठी मिळते 16 मार्क्सचा आणि बघा 32 मिनिट इथे लागायला पाहिजे. विभाग 3 पाहायसाठी मिळतो बेटा 6 मार्क्सचा आणि इथे 12 मिनिट लागायला पाहिजे. विभाग 4 पाहायसाठी मिळतो 16 मार्क्सचा आणि इथे 32 मिनिट लागायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आणि विभाग 5 जो रायटिंग स्किलचा जबरदस्त इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो, इथे आहे 24 मार्क्स. ठीक आहे, आणि बघा 48 मिनिट इथे लागायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग जेव्हा मी यांची टोटल करतो तर बघा यांची टोटल होते 160 मिनिट. ठीक आहे, आणि तुम्हाला माहित आहे की आपले 3 तास म्हणजे किती मिनिट असणार? तर 180 मिनिट. ठीक आहे, तर बघा आपल्याला शक्यतोवर आपल्याला 160 मिनिटमध्येच पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आणि बघा 1-2-4 मिनिट इकडे तिकडे झाले काही प्रॉब्लेम नाही आहे. 160च्या ऐवजी 165 लागले काही प्रॉब्लेम नाही, 170 सुद्धा लागले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण भरपूर मुलं असे आहे की टोटल पेपर सोडवतात आणि पेपर सोडवून जेव्हा ते तिथून बाहेर निघतात तेव्हा ते काय म्हणतात की माझं अजून पण 10 मार्काचं बाकी राहिलं, मी लिहू शकलो नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो 2 मार्क्सचा जर आपल्याला एखादी प्रश्न लिहायचा असला आणि एखादी आन्सर लिहायचा आहे तर आपण एक पूर्ण पेज
पेजभर आपण 2 मार्क्सचं लिहू शकतो. पण जेव्हा मला टार्गेटेड असते, ठीक आहे, मला वेळेच्या एका बंधनामध्ये ज्यावेळेस मला इथे आन्सर इथे लिहायचं असणार, तर मी बरोबर 2 मार्क्सच्या जितकं मला लिहायचं आहे मी तितकंच तिथे लिहिणार. मला 3 मार्क्सचं आन्सर जितकं बनवायचं आहे मी तितकंच तिथे बनवणार. ठीक आहे, आणि असंच करून आपल्याला 160 मिनिटमध्ये टोटल आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे. बाकीचे राहिलेले 20 मिनिटं, त्या 20 मिनिटामध्ये आपल्याला आपण पेपरमध्ये काय काय सोडवलं, ठीक आहे, मी बरोबर तिथे नंबरिंग केली आहे का, ठीक आहे, मी जे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्याला अंडरलाईन केलं आहे का, ठीक आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला रीचेक करायचं आहे आणि नंतर आपल्याला पेपरला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, मला माहिती आहे की अशाच प्रकारच्या या पॅटर्नने जर समजा तुम्ही हा पेपर सॉल्व करता, मुलांनो तुमचा पेपर कधीही इथे बाकी राहणार नाही. पूर्णपैकी पूर्ण पेपर तुम्ही मराठीचा सोडून येणार. हे असं तुमच्यासाठी पहिल्यांदा होऊ शकते. ठीक आहे, आणि म्हणून या पेपरचं प्लॅनिंग करणे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून अशाच प्रकारचं टायमिंग लावून तुम्हाला एकदा घरी पण एकदा पेपर तुम्हाला सोडून बघायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही पेपर तिथे बोर्डमध्ये जाऊन सोडवणार त्यावेळेस तुम्हाला हे सगळं काही येऊन जाते. ठीक आहे, चला बघूया इथपर्यंत. नेक्स्ट मी तुमच्यासाठी काही व्हिडिओ सायन्सबद्दल पण घेऊन येणार आहोत आणि मुलांना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.